विद्यार्थी मित्रांनो, इतिहासातील पहिला पाठ आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, इतिहास म्हणजे काय? उत्तर, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करतो? उत्तर, जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते। भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय। प्रश्न 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते। मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घर बांधणी, त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याचे साधन असतात? उत्तर, आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील पुढील अनेक गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात। हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे उत्पादन, वनस्पती, प्राणी, जमिनीतील खनिजे इत्यादी। भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात। दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात। इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते। उत्तर, मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांआधारेच तेथील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते। पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात। अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे, म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे। लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते। उत्तर, मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे वा अन्य काही भौगोलिक संकटे येतात। अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते, म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव वा नगर सोडून जाणे भाग पडते। प्रश्न 4, डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा। डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन आणि मैदानी प्रदेशातील लोकजीवन। पहिला मुद्दा, डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते। मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्या मानाने कमी कष्टाचे असते। डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण कमी असते। मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते। तिसरा मुद्दा, डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात। विपुल सुपीक जमिनीमुळे
मैदानी प्रदेशात तृणधान्य व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. चौथा मुद्दा, डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी अधिकतर शिकारीवर व जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अन्नधान्याच्या उपलब्धतेमुळे या प्रदेशातील लोकांना शिकार व जंगलावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नसते. प्रश्न 5वा, पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 4 वर दिलेल्या भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर, भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर, भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग आहेत. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर, गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर, भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी टिंबटिंब नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. उत्तर, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. 2. भारतातील प्राचीन टिंबटिंब साम्राज्य हे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. भारतातील प्राचीन मौर्य साम्राज्य हे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. घग्गर नदीला पाकिस्तानात टिंबटिंब या नावाने ओळखतात. घग्गर नदीला पाकिस्तानात हाकरा या नावाने ओळखतात. बंगालच्या उपसागरात टिंबटिंब ही भारतीय बेटे आहेत. बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आहेत. लक्षद्वीप हे भारतीय बेटांचा समूह टिंबटिंब समुद्रात आहे. लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या टिंबटिंब प्रदेशात आहेत. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तान देशात आहेत. भारताच्या शेजारील टिंबटिंब व टिंबटिंब हे देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. भारताच्या शेजारील चीन व म्यानमार हे देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. मुलांनो, भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. इतिहासातील पुढील पाठाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. धन्यवाद.